नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल एस्टेट। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ओझरमीग नाशिक या ठिकाणी 3 BHK लक्झरियस असे रो हाऊस। मित्रांनो, जत्रा हॉटेल चौफुलीपासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर आपलं हे लोकेशन असणार आहे। तसंच नाशिक द्वारका सर्कल पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे 20 मिनिटाच्या अंतरावर आपलं हे लोकेशन आहे। तसंच नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून फक्त 20 किलोमीटर म्हणजेच 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर आपलं हे लोकेशन असणार आहे। या ठिकाणून स्कूल, कॉलेज, हॉटेल, हॉस्पिटल, मार्केट हे अगदी जवळ आहे। तसंच तुम्ही जर आर्मी मधून असाल तर या ठिकाणी तुम्हाला कॅन्टीनची देखील फॅसिलिटी उपलब्ध आहे, एअरफोर्स कॅन्टीनची, आणि तुमच्या मुलांसाठी तुम्ही या ठिकाणी केंद्र विद्यालय स्कूल देखील उपलब्ध आहे। सो हे झाले या लोकेशनचे ॲडव्हान्टेज। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपला 3 BHK लक्झरियस असा रो हाऊस। तर ही आहे त्याची स्पेशियस अशी कार पार्किंग। या ठिकाणी आपल्याकडे टोटल 7 युनिट आहेत, त्यापैकी आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा कॉर्नरचा मोजकेच युनिट शिल्लक आहे, त्यापैकी हा कॉर्नरचा देखील बाकी आहे। कॉर्नरचे युनिट असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 5 फुटाची साईड मार्जिन बघायला भेटते। वेलकम। आपल्या रो हाऊसची जी फेसिंग असणार आहे ही पूर्व पश्चिम फेसिंग असणार आहे, म्हणजेच ईस्ट वेस्ट फेसिंग असणार आहे। एंट्री करताना आपण ईस्ट कडे म्हणजेच पूर्वेकडे एंट्री करतो आणि एक्झिट करताना पश्चिमेकडे म्हणजेच वेस्ट कडे आपण एक्झिट करतो। तर हा आहे आपला स्पेशियस असा लिव्हिंग रूम हॉल विथ ब्युटिफुल POP फॉल सिलिंग। खूप स्पेशियस आहे, पूर्ण रेड ब्रिक्स मध्ये या ठिकाणी काम झालेलं आहे। वरती जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला स्टेअरकेस बघायला भेटतात। पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉमन वॉशरूम दिलेला आहे, ज्यामध्ये इंडियन फिटिंग्स करून दिलेले आहे। हॉलमधून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला स्पेशियस असा एल शेप मध्ये किचन। किचनच्याच ऑपोजिट साईडला या ठिकाणी आपल्याला लॉफ्ट देखील प्रोव्हाइड केलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला रेफ्रिजरेटर ठेवण्यासाठी प्लेस जागा करून दिलेली आहे। किचनच्या समोरच्या साईडला जर आपण बघितलं तर या साईडला आपल्याला आपला युटिलिटी स्पेस एरिया बघायला भेटतो, ज्यामध्ये तुमचा वॉशिंग मशीन तुम्ही प्लेस करू शकता। हा कॉर्नरचा आहे, यामुळे या ठिकाणी तुम्हाला 5 फुटाची साईड मार्जिन बघायला भेटते। मिडलच्या 5 फुटाची साईड मार्जिन असणार आहे। या ठिकाणी प्रत्येक रो हाऊसला तुम्हाला 4000 लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँक दिलेली आहे। तसंच या ठिकाणी तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी अँकर कंपनीचे स्विचेस दिलेले आहे। तसंच बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते की तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला एकतरी बेडरूम असायला हवा, तर 3 BHK हा त्याच पद्धतीने तयार केलेला आहे। किचन नंतर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला फर्स्ट बेडरूम। खूप छान अशी साईज आहे या बेडरूमची देखील। आता आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट फ्लोअरवर। फर्स्ट फ्लोअरवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला पॅसेज एरिया। तर आता आपण बघणार आहोत आपला सेकंड बेडरूम। सो हा आहे आपला सेकंड बेडरूम। खूप स्पेशियस आहे, या ठिकाणी मोठ्या साईजच्या विंडोज आहे। या ठिकाणी आपल्याला फ्रेंच डोअर बघायला भेटतात। ते ओपन केल्यानंतर आपण आपल्या बाल्कनीमध्ये एंटर करतो। खूप छान अशी बाल्कनी आहे, स्टेनलेस स्टीलच्या ग्रिलिंग आहे विथ टफन ग्लास। तसंच सेकंड बेडरूम नंतर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पॅसेज एरिया बघायला भेटतो। या साईडला आहे आपला कॉमन वॉशरूम, ज्यामध्ये तुम्हाला कमोडच्या फिटिंग्स भेटणार आहे। आणि हा आहे आपला 3 BHKचा थर्ड बेडरूम। खूप मोठा असा बेडरूम आहे, तुम्ही चेक करू शकता। कॉर्नर असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही साईडनी तुम्हाला विंडोज बघायला भेटणार आहे। जे काही मटेरियल यूज झालंय सर्व ब्रँडेड मटेरियल यूज झालंय। तसंच या बेडरूमला देखील अटॅच आपल्याला बाल्कनी बघायला भेटते। सो तुमच्या दोन्ही बेडरूमला अटॅच बाल्कनी असणार आहे। तर चला बघू आपण याचं टेरेस। आता आपण आलेलो आहोत आपल्या टेरेसवर। टेरेसवर वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1000 लिटरची ओव्हरहेड वॉटर टँक बघायला भेटते। तसंच खाली या ठिकाणी ब्रिकबॅट कोबा करून दिलेला आहे फॉर वॉटर प्रूफिंग। आणि उन्हाळ्याच्या दिवसात या ठिकाणी तुम्हाला स्लॅब जो हीट होतो तो या ठिकाणी होणार नाही, म्हणजे तुमचं या ठिकाणी टेम्परेचर देखील मेंटेन राहील। काय मग मित्रांनो, आवडला का तुम्हाला हा लक्झरियस असा रो हाऊस? मला खात्री तुम्हाला हे रो हाऊस नक्की आवडले असेल। या ठिकाणी आपल्याकडे टोटल 7 रो हाऊस आहे आणि मोजकेच रो हाऊस शिल्लक आहे, त्यापैकी हा कॉर्नरचा देखील अवेलेबल आहे। या ठिकाणी हा जो कॉर्नरचा आज मी रो हाऊस दाखवला तो आणि मिडलचा सर्व सेम आहे, फक्त कॉर्नर मध्ये या ठिकाणी तुम्हाला साईडला 5 फूट साईड मार्जिन बघायला भेटते। कॉर्नरच्या जो रो हाऊसची जी प्राइस आहे ही आहे 48 लाख रुपये, स्लाइटली निगोशिएबल। तसंच जो मिडलचा रो हाऊस आहे याची जी प्राइस आहे ही आहे फक्त 42 लाख रुपये, स्लाइटली निगोशिएबल। तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर आजच बुक करा। अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्याच्या जवळची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ज्यामुळे आम्ही अपलोड करणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि तुम्हाला प्रॉपर्टीची अपडेट लवकरात लवकर मिळेल। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना घर घ्यायचंय। शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद।